नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचे। आज आपण व्हिडिओमध्ये ब्युटी टिप्स बघणार आहोत। मेकअप टिप्स। चेहऱ्यावर कोणतेही डाग किंवा सुरकुत्या नसाव्या आणि चेहरा कायमच फ्रेश आणि चमकदार दिसावा असं प्रत्येकालाच वाटतं। चेहरा चमकदार दिसण्यासाठी अनेक जणी वेगवेगळ्या क्रीम किंवा सिरमचा वापर करतात। मात्र अनेकदा या क्रीममधील केमिकल्समुळे चेहरा तात्पुरता उजाळतो किंवा डाग नाहीसे होत असले तरी काही काळाने त्याचे त्वचेवर विपरीत परिणाम दिसू लागतात। बटाट्याचा वापर करून चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि टॅनिंग दूर करणं शक्य आहे। तसंच तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो कमी झाला असेल तरी बटाट्याचा मास्क वापरल्याने ग्लो पुन्हा येण्यास मदत होईल। कच्चा बटाटा किसून त्याचा वापर चेहऱ्यावर स्क्रब प्रमाणे करावा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी चेहऱ्याला कच्चं दूध लावावं। यामुळे त्वचेवरील डाग फिके होण्यास मदत होईल। नारळ पाण्यामुळे त्वचेवरील डाग फिके होण्यासाठी मदत होते। यासाठी नारळ पाण्यामध्ये 1 चमचा दूध मिसळा। त्यानंतर हे नारळ पाणी आईस ट्रेमध्ये टाकून त्याचा बर्फ होऊ द्या। नारळ पाण्याच्या या आईस क्यूबने रोज चेहऱ्याला मसाज करा। त्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा। नारळ पाण्यात असलेल्या कॅरोटीनमुळे त्वचेवरील डेड स्किन निघण्यास मदत होते आणि नवी त्वचा विकसित होते। हळद आणि मलाई। चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येण्यासोबतच चेहऱ्यावरील डाग फिके करण्यासाठी हळद आणि मलाईचा वापर खूपच फायदेशीर ठरतो। यासाठी 1 चमचा दुधाच्या मलाईमध्ये चिमूटभर हळद पावडर तसंच गुलाब पाण्याचे काही थेंब टाकावे। त्यानंतर तयार पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने लावून मसाज करावी। 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा। या पेस्टचा नियमित वापर केल्यास आठवडाभरातच तुम्हाला फरक जाणवू लागेल। चांगला रिझल्टसाठी 2 महिने याचा नियमित वापर करावा। नारळ आणि कापूर। अनेकदा प्रदूषणामुळे चेहऱ्यावर मुरुमं येतात। यासाठी नारळाच्या तेलात कापूरच्या एका गोळीची पावडर करून चांगली एकजीव करून घ्यावी। ही पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करून लावा। 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा। त्यामुळे मुरुमाची समस्या कमी होण्यास मदत होईल। टोमॅटोमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते। यासाठी टोमॅटोच्या स्लाइसने चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा। त्यानंतर 10 मिनिटे टोमॅटोचा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या। त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून सुती कापडाने कोरडा करावा आणि मॉइश्चरायझर लावावं। यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल। तसंच जर तुम्ही डोळ्याभोवती असलेल्या डार्क सर्कल्समुळे हैराण झाला असाल तर त्या दूर करण्यासाठी टोमॅटो चांगला पर्याय आहे। टोमॅटो फेस पॅक लावून किंवा टोमॅटोच्या स्लाइस डोळ्यांवर ठेवल्यास डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते। शिवाय डोळ्यांना आरामही मिळतो। फळांचा फेस मास्क। अनेक फळांमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट उपलब्ध असतात। यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते। यासाठी अर्ध केळ, 1 पपईचा तुकडा चांगला कुस्करून त्यात 1 चमचा मध टाकावा। हा मास्क चेहऱ्याला रोज 20 मिनिटं लावावा। यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होऊन चेहऱ्यावर चांगली चमक येते। महागड्या क्रीमपेक्षा फ्रूट फेस मास्क हा अधिक उत्तम पर्याय आहे। यामुळे चेहऱ्यावर साईड इफेक्ट होण्याची शक्यता कमी असते। बेसन आणि हळद पावडर। नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी बेसन आणि हळद अत्यंत उपयुक्त आहे। यासाठी बेसनामध्ये चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करावी। हा फेस पॅक चेहऱ्यावर 15-20 मिनिटे ठेवावा। त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा। तुमची त्वचा कोरडी असेल तर दुधामध्ये हा पॅक तयार करा। या फेस पॅकमुळे काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल। तसंच टॅनिंग कमी करण्यासाठी हा एक उपयुक्त उपाय आहे। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा।